Good morning to all TYCA students in our information retrieval lecture. So last time ला आपण ट्रेडिशनल इन्फॉर्मेशन रिट्रीव्हल सिस्टीम ही बघितलेली होती. सो नाव वी विल सी द डॉक्युमेंट सबसिस्टीम. तर यामध्ये काय आहे, ॲक्विजिशन अँड रिप्रेझेंटेशन. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ॲक्विजिशन or what is the meaning of acquisition? That it selects documents and other objects from various web resources which consist of mostly text-based documents. The data is collected by web crawlers and stored in database. So म्हणजेच काय, तर acquisition म्हणजे काय, the collection of different types of text-based documents and the data is collected by web crawlers and stored in the database. म्हणजे काय, तर यामध्ये जो येणारा डेटा आहे तो आपण डिफरंट वेब क्राउलर्समधून घेतो आणि जो एका डेटाबेसमध्ये स्टोअर करतो. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ डेटाबेस? डेटाबेस म्हणजे काय, तर इट कन्सिस्ट ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ टेबल्स अँड टेबल इज कन्सिस्ट ऑफ रोज अँड कॉलम्स विथ प्रॉपर हेडिंग्स. म्हणजे काय, तर डेटाबेस म्हणजे काय, जिथे डिफरंट टाइप्स ऑफ टेबल्स असतात, वेगवेगळ्या इन्फॉर्मेशनचे टेबल्स असतात आणि हे टेबल्स डिफरंट रो अँड डिफरंट कॉलम्सनी बनलेले असतात. सो लार्ज अमाउंट ऑफ टेबल्स और कलेक्शन ऑफ लार्ज अमाउंट ऑफ टेबल्स इज नोन एज द डेटाबेस. आणि असे अनेक डेटाबेस जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला आपण डेटा वेअर हाऊस असं म्हणतो. सो दॅट इज द मिनिंग ऑफ ॲक्विजिशन. नेक्स्ट आहे रिप्रेझेंटेशन. आता याचा मिनिंग काय होतो, representation means, so it consists of many ways like indexing context the contains free text terms, control vocabulary, manual and automatic techniques. Next आहे abstracting, that it contains the summarizing. Next one आहे bibliographic description, means it contains author, title, sources, data and metadata. And next one is the classifying clustering. And next one is the organizing in fields and limits. So representation means what? एखाद्या गोष्ट रिप्रेझेंट करणे म्हणजेच काय, तर ती एखाद्या युजरला शो करणे किंवा आपण एखादी गोष्ट प्रॉपर वेने प्रेझेंट करणे, प्रॉपर वेने ती युजरला दाखवणे. सो ते याच्यामध्ये एक्झॅक्टली काय असतं, तर इट कंटेन्स द इंडेक्सिंग कंटेन्स फ्री टेक्स्ट टर्म्स, कंट्रोल वोकॅब्युलरी. वोकॅब्युलरी म्हणजे काय, आपण म्हणतो त्याला शब्द संग्रह. मॅन्युअल अँड ऑटोमॅटिक टेक्निक्स. फर्स्ट आहे ॲब्स्ट्रॅक्टिंग, इट कंटेन्स समरायझिंग. आता ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे काय, तर एक एक्झाम्पल देते. ॲब्स्ट्रॅक्ट या शब्दाचा अर्थ तुमच्या नेमका लक्षात येईल. सो अगदी पहिलं जे आपण लेक्चर बघितलेलं होतं त्यामध्ये आपण डिफरंट फीचर्स बघितले होते कोर जावाचे. सो त्यातलं ॲब्स्ट्रॅक्शन किंवा ॲब्स्ट्रॅक्ट हे खूप महत्त्वाचं फीचर आहे. सो त्याचं एक सोपं एक्झाम्पल म्हणजे काय ॲब्स्ट्रॅक्शनचं. फॉर एक्झाम्पल, तर ज्यांना फोर व्हीलर माहिती आहे, फोर व्हीलर ज्यांना चालवता येते त्यांना हे पटकन कळेल, किंवा ज्यांना येत नाही त्यांनाही ते पटकन कळेल, जे फोर व्हीलरमध्ये बसलेले आहेत. सो जेव्हा आपण फोर व्हीलरमध्ये बसतो तेव्हा आपल्याला दिसणाऱ्या गोष्टी ह्या काय असतात, तर क्लच, ब्रेक, एक्सिलरेटर असतो, देन गेअर बदलण्यासाठी देन गेअर बदलायचं, देन त्यानंतर काय ड्रायव्हिंग सीट्स असतात, देन आणि स्टेअरिंग वगैरे वगैरे. ह्या सगळ्या दिसणाऱ्या ह्या म्हणजेच काय, तर ह्या सगळ्या विजिबल थिंग्स आहेत. सो आपल्या दृष्टीने फोर व्हीलर म्हणजे काय, तर या डिफरंट थिंग्सचं कॉम्बिनेशन म्हणजे ती फोर व्हीलर झाली. बट ॲक्च्युअलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम काय आहे, तर फोर व्हीलरमध्ये असणारे जे काही इंजिन आहे ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. सो ते इंजिन कसं काम करतं, तर ती न दिसणारी गोष्ट आहे बाकीच्या युजर्सना. सो दॅट इज नोन ॲज द ॲब्स्ट्रॅक्टिंग. ॲब्स्ट्रॅक्ट डेटा म्हणजे काय, व्हेरी इम्पॉर्टंट बट इनविजिबल. सो आता फॉर एक्झाम्पल जसं फोर व्हीलरचं एक्झाम्पल मी दिलं, ज्यामध्ये इंजिन हे खूप इम्पॉर्टंट आहे, पटकन बाहेरून आपल्याला ते दिसत नाही. सो दॅट इज द मिनिंग ऑफ ॲब्स्ट्रॅक्टिंग. नेक्स्ट आहे बिब्लिओग्राफिक डिस्क्रिप्शन. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ बिब्लिओग्राफी? कुठल्याही बुकच्या शेवटी बघा एक बिब्लिओग्राफी असते. म्हणजे काय, तर त्या बुकच्या ऑथरने ते बुक लिहिण्यासाठी कुठल्या अदर सोर्सेस यूज केले आहेत, तर त्या सगळ्याचा तो कंटेंट असतो.
So it contains author, title, sources, date and metadata. नेक्स्ट आहे क्लासिफाईंग. क्लासिफाय म्हणजे काय, तर जे असलेले एलिमेंट्स आहेत ते डिफरंट ठिकाणी क्लासिफाय करणे किंवा आपण म्हणतो त्याचं वर्गीकरण करणे. आणि क्लस्टरिंग मीन्स व्हॉट, तर ग्रुपिंग करणे एका ठराविक वेने. नेक्स्ट इज द ऑर्गनायझिंग इन फील्ड्स अँड लिमिट्स. नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट पॉइंट इज द फाईल ऑर्गनायझेशन. सो याच्यामध्ये 3 पॉइंट्स येतात. फर्स्ट आहे सिक्वेन्शियल, सेकंड वन इज द इन्व्हर्टेड अँड थर्ड वन इज द कॉम्बिनेशन. सो व्हॉट इज द मीनिंग ऑफ सिक्वेन्शियल मीन्स इट कंटेन्स डॉक्युमेंट by document data. Next one is the inverted means it contains term by term list of records under each term. सो आता इथे बघा फाईल ऑर्गनायझेशन म्हणजे काय, तर जेव्हा आपण डिफरंट फाईल्स एकत्र ठेवतो तेव्हा त्या ऑर्गनाइज केलेल्या असतात. नॉर्मली आता ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे किंवा ज्यांच्याकडे स्वतःचे पीसीज आहेत, असे सगळे युजर्स ते काय करतात, सपोज आपल्या ज्या काही वेगवेगळ्या फाईल्स असतात सॉफ्ट कॉपी म्हणजे, तर ते आपण डिफरंट वेने ऑर्गनाइज करतो. फॉर एक्झाम्पल सपोज कॉलेजचा जो काही डेटा आहे तो एका वेगळ्या फोल्डरमध्ये, त्यानंतर सपोज स्वतःचा काही पर्सनल जर का डेटा असेल तो वेगळ्या फोल्डरमध्ये, किंवा एक ड्राईव्ह आपल्या अदर वर्कसाठी असेल, दुसरा ड्राईव्ह आपल्या स्वतःसाठी असेल, तिसरा काहीतरी एंटरटेनमेंटसाठी, ज्यात अनेक प्रकारचे मूवीज, वेब सिरीज अशा प्रकारे. तर याला आपण म्हणतो फाईल ऑर्गनायझेशन, की फाईलमध्ये जो काही डेटा आहे त्या डेटानुसार आपण त्या फाईल्स अरेंज करतो. सो त्यामध्ये हे 2 टाईप्स येतात, एक म्हणजे सिक्वेन्शियल आणि दुसरा आहे इन्व्हर्टेड. सिक्वेन्शियल म्हणजे काय, तर डॉक्युमेंट बाय डॉक्युमेंट, मग ते अल्फाबेटिकल असेल किंवा काही. देन इन्व्हर्टेड मीन्स व्हॉट, इट कंटेन्स टर्म बाय टर्म लिस्ट ऑफ रेकॉर्ड्स अंडर ईच टर्म. म्हणजे काय, तर त्यातला जो काही कंटेंट आहे त्या कंटेंटवरती डिपेंडिंग त्याचं ऑर्गनायझेशन. आणि कॉम्बिनेशन म्हणजे काय, ह्या दोघांचं मिक्स करणे म्हणजे कॉम्बिनेशन आहे. सो नेक्स्ट पार्ट इज इश्यूज इन इन्फॉर्मेशन रिट्रॅव्हल. सो आतापर्यंत हे काय सगळं आपण बघितलेलं आहे की व्हॉट इज इन्फॉर्मेशन रिट्रॅव्हल अँड डिफरंट फीचर्स ऑफ इन्फॉर्मेशन रिट्रॅव्हल. देन इन्फॉर्मेशन रिट्रॅव्हलचे ॲडव्हान्टेज, युजेस काय आहेत एक्सेट्रा. त्याच आता ज्या प्रकारे त्याचे काही बेनिफिट्स आहेत त्याच प्रकारे त्याचे काही इश्यूज सुद्धा आहेत. सो देर आर मेनली 3 इश्यूज. फर्स्ट इश्यू इज द डॉक्युमेंट इंडेक्सिंग. देन सेकंड इश्यू is query evaluation and then third issue is the system evaluation. So हे 3 issues आहेत information retrieval चे. So main problems of information retrieval are document and query indexing, then query evaluation and system evaluation. सो आता हे जे इश्यूज आहेत ते 1 बाय 1 आपण डिटेलमध्ये बघायचं आहे. तर पहिला इश्यू आहे डॉक्युमेंट इंडेक्सिंग. तर व्हॉट इज मीन बाय इंडेक्सिंग, मी मागे म्हटलं जसं की सपोज एखादं मोठं बुक, हार्ड बुक जर का आपण हातात घेतलं आणि मला त्यातली एखादी टर्म कुठेतरी शोधायची आहे, तर प्रत्येक वेळेला पूर्ण पुस्तक उघडून प्रत्येक पान त्याचं वाचून एखादा वर्ड आपल्याला पटकन मिळत नाही. सो त्याच्यासाठी काय केलेलं असतं, तर तिथे इंडेक्सिंग केलेलं असतं. म्हणजे कुठला वर्ड साधारण कुठल्या पेजवर आहे किंवा कुठला चॅप्टर कुठल्या पेजवर आहे, किंवा त्याच्या उलट बघा काही बुक्समध्ये एक शेवटच्या पानांमध्ये ABCD या अल्फाबेटनुसार स्टार्ट होणारी लेटर्स साधारण कुठच्या पेजवरती आहेत, अशा प्रकारचं इंडेक्सिंग तिथे केलेलं असतं. सो दॅट इज नोन ॲज द डॉक्युमेंट इंडेक्सिंग. सो द मेन गोल ऑफ डॉक्युमेंट इंडेक्सिंग इज व्हॉट, is to find the important meanings and create an internal representation. So आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे क्वेरी इव्हॅल्युएशन. सो व्हॉट इज क्वेरी इव्हॅल्युएशन म्हणजेच काय, आपण त्याला म्हणतो रिट्रॅव्हल. तर क्वेरी मीन्स व्हॉट, युजर एखादी डिमांड जेव्हा टाकतो, क्वेरी म्हणजे युजरला एखादी हवी असलेली माहिती, त्याला आपण क्वेरी असं म्हणतो डेटाबेसच्या लँग्वेजमध्ये. इव्हॅल्युएशन म्हणजे सॉल्व्ह करणे एखादा प्रॉब्लेम. सो क्वेरी इव्हॅल्युएशन त्यालाच म्हणायचं रिट्रॅव्हल. सो हिअर इन रिट्रॅव्हल मॉडेल, हाऊ कॅन अ डॉक्युमेंट बी रिप्रेझेंटेड with a selected keywords and how are document and query representations capture that is compared to calculate a score.
आता याच्यामध्ये काय आहे, एखाद्या गोष्टीचं रिट्रायवल आपण केव्हा करतो, जेव्हा सिलेक्टेड कीवर्ड्स तिथे येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जेव्हा एखादा युजर आपली माहिती किंवा त्याने कलेक्ट केलेली इन्फॉर्मेशन नेटवरती अपलोड करतो, तेव्हा अपलोड करताना अजून एक तिथे ऑप्शन असतो, काय तर कुठले कीवर्ड आपण त्याला कनेक्ट करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, स्टोरी ऑफ फार्मर. सपोज एखाद्याने एखादा आर्टिकल अपलोड केलं इंटरनेटवर, त्या आर्टिकलचं नेम आहे अ स्टोरी ऑफ अ फार्मर. सो ते अपलोड करताना कुठले कीवर्ड युजरने टाकले की ही स्टोरी त्याच्यासमोर येईल, असा एक तिथे ऑप्शन असतो. सो फॉर एक्झाम्पल, सपोज आता त्यामध्ये काय येईल, तर फार्म येईल, फार्मर येईल, देन स्टोरी येईल. सो हे त्याचे सगळे कीवर्ड झाले. सो प्रॉपर कीवर्ड जर का युजरने टाकले तर त्याच्याशी रिलेटेड असणारे जे सगळे डॉक्युमेंट्स आहेत, त्या सगळ्या डॉक्युमेंट्सच्या हायपरलिंक युजरला त्याच्या समोरच्या डेस्कटॉपवरती दिसतात. सो दॅट इज नोन ॲज द क्वेरी इव्हॅल्युएशन ऑर रिट्रायवल. अँड नेक्स्ट आहे सिस्टीम इव्हॅल्युएशन. मीन्स व्हॉट? इफ द सिस्टीम इज इफिशियंट इन टाइम अँड स्पेस. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सिस्टीम इव्हॅल्युएशन म्हणजे काय, तर सिस्टीमशी रिलेटेड असणारे जे प्रॉब्लेम्स आहेत, जसं की एखादा डेटा सेव्ह करताना बघा बऱ्याचदा कमी स्पेस असा मेसेज तिथे येत असतो, मीन्स नो स्पेस वगैरे वगैरे. सो हे सगळे इश्यूज सॉल्व्ह करणे, त्याला म्हणतो आपण सिस्टीम इव्हॅल्युएशन. So if you have any query related to this point, then ask me in my feedback form. So in next lecture we will see the Boolean retrieval.